आहात, नक्कीच मजेत असणार आहात। सो थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल की आम्ही कुठे निघालो आहे। यस, धबधबा बदलापूर ईस्टमधील कोंडेश्वर धबधबा। कारण रेनी सीझन आहे आणि फिरायला जाणं तर बनताय ना बस। सो आम्ही निघालो आहे फिरायला जाण्यासाठी। सो चला मग तुम्ही पण बघूया कोंडेश्वर धबधबा। ओके, सो मंडळी आपण पोहोचलो आहे स्पॉटवरती। तर चला तुम्हाला दाखवते कुठून एंटर करायचं आहे। सो हे बघा, जोवेली पाडा। ओके, सो या स्पॉटचं नाव आहे आणि इथून आपल्याला एंटर करायचं आहे राईटला। चला, सो जोवेली पाडाच्या ऑपोजिट एक रस्ता येतो, त्या रस्त्यामधून आपल्याला एंटर करायचा आहे। छोटासा रस्ता आहे। सो आम्ही घेतला आहे लेफ्ट। ओके, दोन रस्ते आहेत तिथे, राईट आणि लेफ्ट। सो लेफ्ट घ्यायचं आहे। खूप जवळ आलो आहे आता आपण। सो खूप छान असा निसर्गरम्यमय देखावा आहे। सो तुम्ही आता बघणार आहात। खरंच सांगते, बदलापूरमध्ये खूप काही खजिना दडलेला आहे निसर्गाचा, तो फक्त शोधायचा आहे। आणि सुरू आहे आणि आभाळ बघा किती भरून आलेलं आहे आणि समोर तुम्हाला एक व्ह्यू दाखवते। सो बघा तुम्ही किती छान आहे। सो पॉइंटवर जाण्याच्या आधी बघा किती छान अशी नदी लागलेली आहे आणि खरंच सांगते खूप असं निसर्गमय वातावरण आहे। हा बदलापूरचा ईस्ट भाग आहे बघा। ही रस्त्याच्या मधोमध नदी आहे। अजून आपल्याला लोक, आज संडे आहे सो लोक बघा किती जात आहेत तिथं फिरण्यासाठी। ओके, सो फायनली आपण पोहोचलोय स्पॉटवरती। बस थोड्या अंतरावरती आहे। ड्युटी लागली का? स्पेशल कोंडेश्वर धबधबा बघा, इतका फेमस आहे हा कोंडेश्वर धबधबा की पोलिसांच्या ड्युट्या सुद्धा लागलेल्या आहेत आणि तेही माझ्या मिस्टरांच्या ओळखीचे निघाले। कोंडेश्वर धबधब्याला जाण्यासाठी अक्षरशः ट्रॉफिक झाली आहे आणि कधीच पोलिसांचे बंदोबस्त लागत नाही, बट यावर्षी पोलिसांचे बंदोबस्त लागले आहेत तिथे। आणि वरून पाऊसही सुरू आहे, रिमझिम रिमझिम। बस पोहोचता आपण काही क्षणांमध्ये आपल्या स्पॉटवर। सो मंडळी फायनली आपण पोहोचलो आहे कोंडेश्वर धबधबा। ये खरंच खूप प्रसन्न वाटते बघून। खूप छान वातावरण आहे आणि मेघ असे दाटून आलेले आहेत। सो तुम्हाला दिसत नाही, अक्षरशः झरणे दिसत आहेत डोंगरामधून। मोठमोठ्या हिल्स आहे बट ते आता दिसणार नाही तुम्हाला। अक्षरशः गच्च पाण्याने भरलेलं आहे। इथं लोकांची खूप गर्दी असते बट आता तुम्ही बघत आहात ओव्हरफ्लो झालेला आहे। आणि तिथं आतमध्ये ना जे पाणी पडताना दिसत आहे तिथं लोक आंघोळ करायचे। आम्ही स्वतः तिथं आंघोळ केली आहे तिथं झरण्यामध्ये, पण आता तिथं अलाउ नाही आहे जाण्यासाठी। लोक खूप कमी दिसत आहे आणि पाऊसही सुरू झाला बघा किती छान असं वातावरण आहे। बंदोबस्त लागलेले आहेत पोलिसांचे। आतमध्ये जाणं अलाउड नाही आहे कारण इथं 2-3 वेळा बरेच इन्सिडेंट झाले आहेत। सो त्याच्यामुळे आतमध्ये जाणं नाही जाऊ देत। सो मंडळी तुम्हाला इथे स्टॉल दिसत आहे, तो याच्या आधी इथं स्टॉल वगैरे काही नव्हतं, पण इथं खाण्यापिण्याच्या वस्तू आहेत। खरंच खूप बरं झालं आहे।
काय मग मंडळी, टिपून गेलेत की नाही तुमचे डोळे? कोंडेश्वर धबधबा बघा, किती अथांग पाणी आहे, पाण्याचा फ्लो जास्त आहे आणि जिकडे जाणार तिकडे नजर तुमची सर्व हिरवं गार असे झाडं झुडपं दिसत आहेत तुम्हाला. आणि हो, त्याच्या पलीकडे डोंगरसुद्धा आहे. त्या डोंगरांमधून झरणे असे निघत आहेत, पाणी दिसत आहे दुधाच्या धारेसारखे, पण खूप लांब आहे, ते तुम्हाला दिसणार नाही. मी दाखवण्याचा प्रयत्न केला, बट धुकं असल्यामुळे ते दिसणं पॉसिबल नाही आहे. तिथं बघा, एक छोटंसं रो हाऊस पण दिसत आहे तुम्हाला. असं वाटत आहे जसं काय निसर्गाने एक असं चित्र रेखाटलेलं आहे. खरंच खूप छान असं वातावरण आहे. पण मागच्या काही दिवसांमध्ये इथं इन्सिडेंट झालेले आहेत काही, सो त्याच्यामुळे खूप कडक इथं बंदोबस्त लागलेले आहेत. कारण जे पाणी तुम्हाला खाली पडताना दिसते, अक्षरशः लोक तिथं आंघोळ करायचे. आम्ही सुद्धा तिथं गेलो होतो बघा खाली, बट आता तिथे जाऊ देत नाही. त्याचा फ्लो खूप आहे. आय थिंक कमी झाल्यानंतर नक्कीच जाऊ देतील तिथं लोकांना. आम्ही पण येऊ. बघा किती छान असं वातावरण आहे. छान आहे. आता आपण पुढे जाऊया, परत इकडं बघा. ओके, हवा इतकी जास्त आहे की अक्षरशः माणसाला ओढते. की जबरदस्त हवा आहे. आम्ही जाय कोंडेश्वर धबधबा बदलापूर ईस्ट मधला, आणि फ्लो बघा किती जास्त आहे त्याचा. सो हवा खूप आहे. आम्ही जास्त वेळ तिथं थांबणार नाही, आम्ही निघतो आता समोर. ओके, सो चला मग. हे बघा इंग्रज साहेब आणि लाडू. ओके, सो आता इथं झालं आहे आमचं सगळं बघून. आता थोडं काहीतरी खाऊया. ओके, चला मग. सो मंडळी, कोंडेश्वर धबधबा झाला आहे आपला फिरून. आता आपण निघाला परतीच्या मार्गाला. खूप बदलापूरमध्ये निसर्गरम्य वातावरण आहे, फक्त शोधण्याची गरज आहे. हा ईस्ट मधला भाग होता, एक छोटासा ग्रामीण भाग येतो. सो फायनली आम्ही आलो आहे कोंडेश्वर धबधब्यावरून. आमचं झालं आहे फिरून, आणि आम्ही खात आहे वडापाव. आणि इथं स्टॉलही आहेत. ओके, जाताना किंवा येताना मध्ये तुम्हाला स्टॉल लागतात, मी तुम्हाला दाखवते. इथं दुकानं आहेत छोटी छोटी. साहेब उभे आहेत. सो आता आम्ही घेत आहे वडापाव, आणि पाऊसही सुरू आहे, वातावरणही खूप छान आहे. सो इंगळे साहेबांनी दिली आहे वडापावची ऑर्डर. हे बघा, वरून मस्त पाऊस पडत आहे, आभाळ भरलेला आहे, आणि गरम गरम वडापाव. सो ही आहे ऑन बॉन शान मुंबईची वडापाव. ओके, पावसाचं वातावरण आणि गरम गरम वडापाव. पकडायचं बघा, इंग्रज साहेब खात आहे. हे आहे वातावरण आहे पावसाचा, पाऊस पडत आहे, आणि इंग्रज साहेबांनी गरम गरम वडापाव घेतलेला आहे. सो ते खाऊन आम्ही निघणार आहे. ओके, तर हा कोंडेश्वर धबधब्याचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, आवडला की नाही, प्लीज कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ जर टाकला तर तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. ओके, सो भेटूया. बाय.